1, Standard 7, Subject Maths, Topic number 11, Circle. Look at this diagram. In this diagram, it is called a circle. Now, O is the middle point of this circle. Now, what mean by radii? रेडिया कशाला म्हटलं जातं, त्रिज्या कशाला म्हटली जाते, तर साधारणपणे वर्तुळाच्या मध्यबिंदू आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जोडणाऱ्या रेषेला आपण त्रिज्या असं म्हणतो. द लाईन सेगमेंट इज पॉइंट O अँड पॉइंट B किंवा पॉइंट O आणि F पासून जोडणाऱ्या ह्या पॉइंटला, ह्या रेषेला, या रेषा काढलेल्या लाईन सेगमेंटला आपण काय म्हणतो, तर रेडियाई असं म्हणतो. देन line segment OF is the radius of this circle. Now what mean by chord? Chord is the straight line segment to join the 2 points to the circle. म्हणजे सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉइंटना जोडणाऱ्या लाईन सेगमेंटला आपण काय म्हणतो, तर chord असं म्हणतो. मग कोणता या ठिकाणी chord तुम्हाला कुठला दिसतो पाहायला गेला तर तुम्ही, तर लाईन सेगमेंट CB हा तुम्हाला या ठिकाणी chord पाहायला मिळतो. मग डायमीटर कशाला म्हणायचं, तर डायमीटर मीन्स द लॉंगेस्ट chord ऑफ द सर्कल. जो सगळ्यात मोठा काय जीवा आहे वर्तुळाची, त्याला आपण काय म्हणतो, व्यास असे म्हणतो. आणि ही जी जीवा आहे त्या वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाते आणि वर्तुळाच्या कडेवरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडते. लॉंगेस्ट chord ऑफ द सर्कल इज कॉल्ड द डायमीटर. मग या ठिकाणी लाईन सेगमेंट AB जो दिसतोय तुम्हाला, त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर डायमीटर असं म्हणणार आहोत. नाउ ऑल 3 पॉइंट्स आर इम्पॉर्टंट टू फाइंड आउट द सर्कमफरन्सेस ऑफ द सर्कल. सर्कमफरन्सेस म्हणजे काय, तर परिघ. जी ही कडा दिसते या सगळ्या कड्यांची बेरीज, ही कडा जी आहे याची बेरीज म्हणजे या वर्तुळाचा परिघ किंवा सर्कमफरन्सेस असं आपण म्हणणार आहोत. नाउ इट इज इम्पॉर्टंट टू know about the radii, chord and diameter because we find out the circumferences, that time relationship between circumferences with diameter. ठीक आहे, जर आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डायमीटर आणि जे काही ज्या ठिकाणी सर्कमफरन्सेस म्हणजे परिघ जो दिसतो याचं गुणोत्तर आपल्याला पाहावं लागणार आहे. then the ratio of the circumferences of any circle to its diameter is a little over 3 and remains constant. वर्तुळाच्या व्यासाशी असणारा गुणोत्तर जे आहे ते तिप्पटीने जास्त असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. then the value of pi is equal to 22/7. त्यामुळे आपण त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर तो जो रेशो म्हटला गेलेला आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर पाय असं म्हटलेलं आहे. कारण पाय जो दिसतोय तुम्हाला हा या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 22/7. या पाय या सिम्बॉलने हे दाखवलं जातं आणि हा ग्रीक मॅथमॅटिक्स जो आहे त्यानं हा पाय हा सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे. कशाचा, द रेशो ऑफ सर्कमफरन्सेस ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज लिटल over that 3 times remains and constant. The ratio of circle to the circumferences is equal to pi. या pi ने दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो. Then value of pi is equal to 22/7. Then what mean by radius? Radius is equal to r. r ने दाखवलं जातं लक्षात घ्या. आणि diameter d ने दाखवलं जातं आणि circumferences c ने दाखवलं जातं. when जर वर्तुळाची त्रिज्या दिली असेल उदाहरणामध्ये, when given to the radius to the example, at that time we use the formula of circumferences is equal to 2 pi r, and when given to the diameter in the example, at that time we use the formula of circumferences is equal to pi d. या सूत्राचा वापर करणार आहोत. So students, solve some examples related with this circumferences of circle. Now look at this example. We write down the formulas of
circle, C is equal to 2 pi r, C म्हणजे परी C is equal to pi d. We use all those formulas and solve some examples. First example, the diameter of a circle is 14 centimeter. Find its circumferences. Now, या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय मिळतंय तर डायमीटर दिसतो किती 14 सेंटीमीटर आणि काढायचा काय आपल्याला C विचारलेला आहे, सर्कमफ्रेन्सेस विचारलेला आहे. नाउ वी यूज द फॉर्म्युला ऑफ C इज इक्वल टू पाय d. हा फॉर्म्युला मी यूज केला कारण का तर डायमीटर या ठिकाणी दिलेला आहे म्हणून. ठीक आहे. नाउ सूत्रात आपण किती घालणार आहोत C is equal to पाई ची व्हॅल्यू किती आहे 22/7 मल्टिप्लाय 14. देन 7 1 जा 7, 7 2 जा 14, 22 मल्टिप्लाय 2. नाउ या ठिकाणी 22 मल्टिप्लाय बाय 2 केला तर येतं 44 सेंटीमीटर इज इक्वल टू द सर्कमफ्रेन्सेस ऑफ दिस सर्कल. अशा पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू शकतो. जर असा प्रश्न विचारला नाव कंप्लीट द टेबल. इथे टेबल मध्ये तुम्हाला सिरियल नंबर दिसतोय, रेडियस दिसतंय, डायमीटर दिसतंय, सर्कमफ्रेन्सेस दिसतंय. तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रेडियस दिलेलं आहे पण डायमीटर आणि सर्कमफ्रेन्सेस आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला रेडियस दिला असेल तर C इज इक्वल टू पाय d हे सूत्र तुम्ही वापरू शकता किंवा नेहमी डायमीटर कसं असतं रेडियसच्या दुप्पट असतो. ठीक आहे. त्यामुळे इथे किती येणार आहे डायमीटर 40 सेंटीमीटर येणार. नाव आपल्याला सर्कमफ्रेन्सेस काढायचा आहे. पाय d यूज केला तरी चालतंय किंवा 2 पाय r यूज केला तरी सुद्धा चालतं. 2 इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय r किती आहे 7, 7 नंतर 7 गेला 44. या ठिकाणी किती आला 44 सेंटीमीटर काय आला तर सर्कमफ्रेन्सेस आला. ठीक आहे. देन आफ्टर इथं काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे. बरोबर याच्या निम्मा डायमीटर असतो. डायमीटरच्या निम्मा सगळे रेडियस असतो. त्यामुळे 28 ला 2 ने डिवाइड केला तर तुम्हाला काय मिळणार आहे तर या ठिकाणी रेडियस मिळणार आहे. रेडियस इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. 28 चा हाफ किती येतं 14 येतं. ठीक आहे. कारण हा नेहमी रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो आणि डायमीटरचा निम्म्याने कसा असतो तर रेडियस असते. तुम्हाला पाहिजे म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या नेहमी कशी असते निम्मी असते आणि व्यासाच्या त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. देन आता सर्कमफ्रेन्सेस काढायचा आहे. C इज इक्वल टू पाय d तुम्ही वापरू शकता 22/7 मल्टिप्लाय बाय 8 28 व्हॅल्यू काढला सूत्रामध्ये 7 चौक 28 देन 88 सेंटीमीटर. किती आला 88 सेंटीमीटर. या ठिकाणी काय आला तर now look at this example. The radius of a circular garden is 56 meter. What would it cost to put a 4 round fence around this garden at a rate of 40 rupees per meter? आता या ठिकाणी वर्तुळाकार बाग तुम्हाला दिसते आणि या बागेचा काय दिलेला आहे तर रेडियस म्हणजे त्रिज्या दिलेली आहे किती 56 मीटर आणि what would it cost to put 4 round fence around this garden म्हणजे 4 पदरी कुंपण या गार्डनच्या भोवतीला घालायचं आहे आणि त्याचा रेट विचारलेला आहे पर मीटर 40 रुपीस प्रमाणे किती खर्च येईल असं विचारलेलं आहे. नाउ फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय काढून घ्यावं लागेल तर सर्कमफ्रेन्सेस आपल्याला काढून घ्यावं लागेल गार्डनचा. ठीक आहे. नाउ C इज इक्वल टू 2 पाय r हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. 2 मल्टिप्लाय पायची व्हॅल्यू मला 22/7 मल्टिप्लाय 56 2 मल्टिप्लाय आता या ठिकाणी 7 ने 56 भाग जातो का बघा 56 ला जातो तर व्हायचा इतका मोठा शून्य काहीच नसतो त्यामुळे 7 8 जा 56 देन 22 मल्टिप्लाय 8 44 मल्टिप्लाय 8 देन मल्टिप्लिकेशन करा 4 8 जा 32 2 राहिले 3 रिमेन्स राहिले 8 4 जा 32 plus 3 35 देन 352 मीटर काय आला सर्कमफ्रेन्सेस आला एका राऊंडचा फक्त. हां ठीक आहे. देन आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी
ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, द कॉस्ट ऑफ राऊंड ऑफ 1 फेन्स 1 मीटर हा कॉस्ट ऑफ राऊंड ऑफ 1 फेन. एका राऊंडचा आपल्याला खर्च करावा लागणार. तर 352 मल्टिप्लाय बाय 40 आपण करणार. तर एका राऊंडचा आपल्याला खर्च या ठिकाणी मिळणार आहे, कारण पर मीटर त्यांनी 40 सांगितले. ठीक आहे. देन मल्टिप्लिकेशन करा. 0 0 0 4 2 जा 8 4 5 जा 20 2 चलेगी इतका काय आलेलं आहे, रुपीज खर्च आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते 4 राऊंड मारायचे आपल्याला. किती 4 राऊंडचा फेस आहे. कॉस्ट ऑफ राऊंड ऑफ 4 फेन्स इज इक्वल टू 1 फेन्सचा येणारा जो खर्च आहे त्याला मल्टिप्लाय बाय 4 करणार होता. 4 0 जा 4 4 8 जा 32 शी 3 रिमेन्स आहे. 4 0 जा 0 प्लस 3 इज इक्वल टू 3. पुन्हा 4 4 जा 16 1 रिमेन्स आहे. 4 1 जा 4 प्लस 4 5. 56,320 रुपीज खर्च आलेला आहे. ठीक आहे. इतका खर्च 4 राऊंडचा फेन्स काढण्यासाठी किंवा 4 राऊंड्स तारेची कुंपण घालण्यासाठी येणारा खर्च हा 56,320 रुपये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. नाव स्टुडंट्स सॉल्व सम एक्झाम्पल्स. Students solve some examples related with practice set number 43 and 42 and practice in your notebook. Thanks. Now look at this diagram. The chord AB divided the circle alongside into 2 parts. Arc AXB is smaller and AYB is a bigger. Then arc AXB is called a minor arc and arc AYB is called a major arc. या ठिकाणी कंस AXB जो तुम्हाला दिसतोय त्याला आपण लघु कंस असे म्हणणार आहोत आणि कंस AYB जो तुम्हाला दिसतोय त्याला आपण विशाल कंस असं म्हणणार आहोत. Then the minor arc AXB is also expressed as arc AB. AB मुळे काय दिसतोय आपल्याला या वर्तुळाच्या AXB हा जो लघुकंस जो आपल्याला दिसतोय किंवा या AB या रेषेमुळे काय दिसतं, रेषाखंडामुळे या वर्तुळाचे 2 भाग पडलेले दिसत आहेत आपल्याला. Now look at this another diagram. If 2 arcs of circle have common end points and the arc makes one complete circle, the arc is said to be corresponding arc. यांना आपण कसे म्हणणार आहोत, करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कंस असं म्हणणार आहोत. ज्या 2 कंसामुळे पूर्ण वर्तुळ जोडला जातो त्यांना आपण संगत कंस असं म्हणणार आहोत, करस्पॉन्डिंग अर्क असे म्हणणार आहोत. देन अर्क AYB and arc AXB are mutually corresponding arcs. Now look at this diagram. In this figure, alongside chord RT is a diameter of circle. But in this diameter, there is a diameter that gives rise to 2 equal arcs. या RT या रेषाखंडामुळे मात्र या वर्तुळाचे समान 2 भाग पडलेले तुम्हाला पाहायला मिळतात. They are called semi-circular arcs. यांना आपण काय म्हणावं, सेमी सर्क्युलर म्हणजे काय, अर्धवर्तुळ कंस असे आपण यांना म्हणणार आहोत. या जे काही कंस आपल्याला दिसत आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, सेमी सर्क्युलर अर्क्स असे म्हणणार आहोत. नाव लुक ॲट दिस अनदर फिगर. इन दिस फिगर O is the vertex of the angle
AOB. ओ हा काय व्हर्टेक्स पॉईंट आहे, कोण AOBचा. नाव अँड अँगल वर्स व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड द सेंट्रल अँगल. याला आपण काय म्हणणार आहोत, सेंट्रल अँगल असं म्हणणार आहोत, केंद्रीय कोण असं म्हणणार आहोत आपण याला, कारण वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो त्याचा कोण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. देन अँगल AOB इज द फिगर in the figure is the central angle corresponding the arc AZB. The measure of angle subtended at the center by an arc is taken to be the measure of arc. म्हणजे या केंद्रीय कोणाचं जे माप आहे, अँगल AOBचं जे माप आहे तेच माप कंस AZBचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे केंद्रीय कोणानं केलेलं माप जे आहे तेच त्या संबंधित कंसाचं माप असतं. द मेजर ऑफ द अँगल सबस्टँडेड ॲट द सेंटर बाय अन अर्क इज टेकन टू बी द मेजर ऑफ अर्क. ठीक आहे. या ठिकाणी ज्या कोणाचं माप तुम्हाला दिसतंय तेच त्या कंसाचं माप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या केंद्रीय कंसाचं माप त्याला आपण म्हणू शकतो. Then the measure of angle AOB is equal to the measure of arc of AZB. Now the measure of a minor arc. लघुकंसाचं माप कसं असतं पहा. In this figure the measure of angle AOQ is equal to 70 degree. कोण AOQचं माप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते 70 अंश. Now the measure of minor arc minor arc AYQ is equal to 70 degree. जसं AOQ ह्या कोणाचं माप 70 अंश आहे तसं कंस AYQचं माप सुद्धा कसं असणार आहे, 70 अंश असणार आहे. Then it is written in it is called the arc AYQ is equal to 70 degree. Then what is the measure of major arc? आता arc AXQ हा तुम्हाला मेजर आर्क दिसतोय. मग याचं माप कसं काढणार आहात तुम्ही? सो स्टुडंट्स, द मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. जर वर्तुळाचं पूर्ण माप जे आहे ते 360 अंश असतं हे तुम्हाला माहिती आहे. आता इथं कंसाचं माप जे दिसतंय तुम्हाला, केंद्रीय कोणाचं माप दिसते, कोण AOQचं माप दिसते 70 अंश. त्यामुळे AYQचं माप कंस AYQचं माप सुद्धा तुम्हाला 70 अंश मिळते. मग या ठिकाणी कंस AXQचं माप आपल्याला जर काढायचं असेल तर अँगल AOQ बाहेरून येणारा जो अँगल आहे त्याचं माप जे असणार आहे तेच त्या ठिकाणी असणार आहे. यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहोत. मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. म्हणजे विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संबंधित लघुकंसाचे माप. देन मेजर ऑफ मेजर आर्क AXQ इज इक्वल टू 360 डिग्री मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 290 डिग्री. जर आपण 360मधून 70 वजा केले तर उरलेल्या कंसाचं माप आपल्याला मिळणार आहे ते आहे 290 अंश. म्हणजे द मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. द मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क अँड मेजर ऑफ सेल्युलर आर्क इज इक्वल टू 180 डिग्री. अर्धवर्तुळ कंसाचे माप मग किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. कारण वर्तुळाचे पूर्ण माप किती आहे तर त्या ठिकाणी वर्तुळाचे पूर्ण माप हे 360 अंश असल्यामुळं अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असणार आहे तर 180 अंश त्या ठिकाणी असणार आहे. सो स्टुडंट्स, इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. केंद्रीय कोनाचे माप हे संबंधित लघुकंसाच्या मापा इतके असते किंवा संबंधित लघुकंसाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. द मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे.
and the measure of semi-cellular arc is equal to 180 degree. लघुकंसाचे माप हे 180 अंश असते. ठीक आहे. या पद्धतीनं आपल्याला हे फॉर्म्युलाज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येऊ शकतात. So students, solve this example. Some arc are shown in the circle with center O. Write the name of the minor arc, major arc and semicellular arc from among them. आता या ठिकाणी तुम्हाला जो सर्कल दिसतंय त्याच्यामधील तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. नेम ऑफ मायनर अर्क. मायनर अर्कची नावे सांगा बघू. ठीक आहे. अर्क PXQ हा लघुकंस आहे. ठीक आहे. देन अर्क PR, देन अर्क RY, देन अर्क XP, देन अर्क QY. All the name of the minor arc. Then name of the major arc. Tell me the name of the major arc. Arc विशाल कंसाची नावे सांगायची आहेत. अर्क PYQ, अर्क PYQ is the major arc. Then arc PQR, then arc then arc RQY, then arc XQP, then arc QRX. So student, name the name of semicellular arc. Arc QPR, arc QYR are the semicellular. याच्यामुळे QR मुळे काय झाले, या वर्तुळाचे दोन समान भाग पडलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे दोन समान कंस तयार झालेले आहेत. कंस QPR आणि कंस QYR. So students, we solve some examples related with this topic circle. You solve some examples in your notebook.